नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित होणार, जाणून घेऊ संपूर्ण बातमी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर नेमका हप्ता हा वितरित होणार आहे आणि केव्हा येणार आहे या संदर्भात संपूर्ण बातमी जाणून घेऊ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते देण्यात आले। 8व्या हप्त्यासंदर्भात आपण आता योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती माहिती पाहतात। तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून मी सांगितल्याप्रमाणे 7 हप्ते देण्यात आलेत। 8व्या हप्त्याचा वितरण आता लवकरच सुरुवात होणार आहे। तर आपण जर पाहिलं तर लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे जमा होणार आहे। सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहेत। आणि सध्या राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं, पिके पाण्याखाली गेली होती आणि याचं नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे आणि ती नुकसान भरपाई आधार संलग्न बँकेमध्येच भेटत आहे। दुसरं म्हणजे आपण या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे, पिके पाण्याखाली गेली आहेत, तर अनेक घराची जी आहे पडझड झालेली आहे। अशा संकटाच्या काळात हा हप्ता शेतकऱ्यांसाठी फार मोठा एक आधार आहे आणि हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकायला पाहिजे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत हा हप्ता आणि ह्या हप्ता टाकल्याच्या नंतर आधार संलग्न बँकेमध्येच येणार आहे आणि एकंदरीत हा हप्ता लवकरात लवकर अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा हप्ता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। हा हप्ता लवकरात लवकर टाकायला पाहिजे आणि या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारा असून नुकसानीतून सावरण्यासाठी मदत करणारा सुद्धा ठरणार आहे। तर यासाठी सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। आता लवकरच हप्त्याचं वितरण हे आता होऊ शकतं, आताच दिवाळीनंतर सुद्धा होऊ शकतं अशी शक्यता आहे। धन्यवाद।